गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण रेसिपी शूट करणार आहे. आपण एक स्वीट बनवणार आहे. तर त्याचं नाव आहे शेंगदाण्याची बर्फी. तर त्याला बर्फी बोलतात. कोण कोण माझी गावाची इकडे मी बदाम पाक बोलतात. माझ्या गावच्या इथं थल आहे, तर तिकडे त्याला बदाम पाक म्हणून बोलतात. तर ते ॲक्च्युली बदामाचं नसतं, शेंगदाण्याचा असतो. काय काय असं तो बदाम पण टाकू शकता तुम्ही, शेंगदाण्याच्या जागी बदाम यूज करा. तर मी शेंगदाण्याचं बनवलं आहे, कारण की आपल्या घरी लगेच कोणतरी पाहुणे वगैरे आले तर आपण घरातच स्वीट बनवायचं कसं, तर लगेच 5 मिनिटाची रेसिपी आहे, जास्त काही नाही आहे. बाहेरचं खायचं स्वीट बोललं तर तुम्हाला माहिती आहे किती आजकाल केमिकल, फूड कलर आणि काय 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 असतात. आणि मिठाई पण बरोबर नसते, पूर्ण एकदम साखरेनी असते मिठाई. आणि त्यामुळं मी बोलतो आहे, हे घरात कोण पण पाहुणे आले, कोण गेस्ट आले, त्यांच्यासाठी स्वीट बनवायचं. तुम्ही पण घरी खायला आता चला रेसिपीला पहिला सुरुवात करूया. आणि चला, तर पहिलं आपण एक वाटीवर शेंगदाणे घेतलेत आणि आता त्याला भाजूया आणि नंतर मिक्सरला ग्राइंड करूया. तर इकडं शेंगदाण्याचे भाजून घ्यायचे आहे, थोडंसं काळा जास्त नाही काढत, जास्त नाही काढत. आणि आपली शेफ परत आलेली आहे. एवढे दिवस व्हिडिओ स्टॉप होते रेसिपीचे. आपण 1.5 वाटी साखर घेतली आहे. आणि त्यानंतर 1 वाटी पाणी. तर ह्याला मिक्स करायचं, पूर्ण मेल्ट करायची ना, पाक बनवायचं. हां, साखरेचा पाक बनवायचा पूर्ण. तर बघा अशी पेस्ट करायची. अजून बारीक करणार ना इथं, अजून बारीक, अजून थोडं बारीक. बस एवढंच बारीक. हां बघा, एवढा बारीक पाहिजे पेस्ट. थोडंसं जाड एकदम बारीक पण नाही. हे बघा, असं शेंगदाण्याचा पाक रेडी झाला. शेंगदाणा बर्फीचा पाक. तर आपण ते शेंगदाणा बारीक केलेलं ते सगळं पाकामध्ये टाकूया. सगळं मिक्स करायचं एकदम. तर तुम्ही पण बनवा. आणि आता तुम्हाला हे बघा, असं काय दिसेल तुम्हाला पूर्ण असं. आणि आपण ताटामध्ये असं तूप लावून घ्यायचं पहिलं. तूप किंवा तेल काय पण लावा. हां, कारण की चिटकायला नको ते नंतर असं प्लेटमध्ये. काय नाही, फक्त 2 मिनटं पण नाही, 1 मिनटं लागला. असं 2 मिनटाची रेसिपी असेल. 2-1 असं पूर्ण ताटाला तूप लावून घ्यायचं. हां, पण पहिला हात धुवून घ्या. हो, घेतले ते तुला सांगायला पाहिजे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तेच बघत होतो, मला काय बोलते का मम्मी. आता हे बघा टाकते ती. फक्त असं हे करायचं आणि थोडा उशीर ठेवायचं ना त्याला सेट व्हायला. सुकेशपर्यंत. हां, 10-15 मिनटं ठेवायचं सेट व्हायला. आणि मग आपल्याला पाहिजे तशा वड्या करायच्या. हां, आणि असं पूर्ण ताटाभर पसरवायचा. आणि 10-15 मिनटं तुम्हाला जसं शेप द्यायचं तसं तुम्ही शेप द्या. असे पीसेस करायचे आणि थोडं थांबवायचं, कारण की मी तर फटाफट कापायला सांगितलं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे मला थांबवत नाही.